हरिओम। नमस्ते, नित्य योग आनंद हमारे YouTube चैनल में आपका स्वागत है। तो आज है डे 7, तो सबसे हम प्रार्थना से पहले स्टार्ट करेंगे। आज आपल्या नवरात्रीचा 7वा दिवस, तर आपण प्रार्थनेला सुरुवात करूया। मांडी, साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासन, हाताची ज्ञान मुद्रा, दोन्ही मनगटचे ते आपल्या गुडघ्यावर ठेवायचे। दूरवरून येणारे आवाज याच्यावर लक्ष केंद्रित करायचे। आंखें बंद, डोळे अलगद मिटलेले असतील। दूरवरून येणारे पक्ष्यांचे आवाज, प्राण्यांचे आवाज, वाहनांचे आवाज याच्यावर लक्ष केंद्रित करायचे। मानपाट एका सरळ रेषेत। जवळून येणारे प्राण्यांचे आवाज, वाहनांचे आवाज, पक्ष्यांचे आवाज याच्यावर लक्ष केंद्रित करायचे। आता संपूर्ण लक्ष आपल्या शरीरावर। नाकाच्या अंतत्वचेला स्पर्श करून जाणारी थंड हवा, नाकाच्या अंतत्वचेला स्पर्श करून बाहेर पडणारी उष्ण हवा, या थंड आणि उष्ण यांची अनुभूती घ्यायची। आपलं संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर। माझ्यासोबत 3 वेळा ओंकार उच्चारण करायचंय, दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि ओंकार उच्चारण करायचंय। तर माझ्यासोबतच करायचंय सर्वांनी। आपण दीर्घ श्वास घ्या। दीर्घ श्वास घ्या। दीर्घ श्वास घ्या। माझ्यासोबतच आपण प्रार्थना म्हणायची। असंख्यात नावे जया देत लोक, परिनित्य तो सच्चिदानंद एक। जयाच्या बळे चालतो हा पसारा, नमस्कार त्या ब्रह्मतत्वा पारा। नभी सूर्य विश्वास जो तेज देतो, प्रमोदे आम्ही अंतरी त्यास ध्यातो। तये प्रेरणा बुद्धी ते देत जावी, असे आमुची प्रार्थना ही प्रभावी। प्रभो पूर्ण आरोग्य आम्हा असावे, तसे नित्य मांगल्य नेत्रा दिसावे। कधी दैन्य दारिद्र्य आम्हासी नाहो, शतायुष्य ऐश्वर्य विज्ञान लाहो। योगेन चित्तस्य पदेन वाचा, मलं शरीरस्य च वैद्यकेन। योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां, पतंजलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। ओम सहनाववतु सहनो भुनक्तु, सह वीर्यं कर्वावहे, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांति शांति शांति। हरि ओम तत्सत। दोन्ही हात पाठीमागे न्यायचे। उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडायचे। श्वास घेत मान कमरेतून जास्त वरती ओढायचा प्रयत्न करायचा आहे आणि श्वास सोडत कमरेतून वाकत आपलं कपाळ जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे। शरणागती मुद्रा। 2 ते 3 श्वास थांबल्यानंतर श्वास घेत मान वरती, दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर घेऊन दोन्ही हातांचं दर्शन करायचंय। त्याची उष्णता आपल्या डोळ्यांना द्यायची। ते हात आपले कपाळ, डोकं, खांदे, हात, पाठ, मांडी, पाय, छाती, पोट, ओटीपोट दोन्ही हातासमोर आणि सावकाश आपले डोळे उघडायचे। करदर्शन। तर चला आजच्या आपल्या योग वर्गाला आपण सूक्ष्म हालचालीने सुरू करूया। सर्वप्रथम हातांची सूक्ष्म हालचाली। हात आपल्या खांद्याच्या सरळ रेषेमध्ये, हाताची मूठ वाढायची आहे। हात आपल्या खांद्याच्या सरळ रेषेत। हाताची मूठ वाढायची आहे। घट्ट मूठ वाढवून
परत बोट जास्तीत जास्त सैल एकमेकांपासून बोट लांब करायचे जास्तीत जास्त त्यांना, नंतर आतमध्ये एकत्र आणून मुठी बंद करायची, जास्तीत जास्त बोट उघडायचे खांद्याच्या सरळ रेषेत, मूठ वाढायची, संत व सावकाश आपलं संपूर्ण लक्ष त्या सूक्ष्म हालचालींवर. इकडे तिकडे आपलं लक्ष विचलित होऊ द्यायचं नाहीये. आता आपल्या मनगटाची उघडझाप, संत व सावकाश. आपण कुठलेही कार्य करतो ते आपल्या हाताने करत असतो. हातामध्ये आपल्या ज्या खांद्याने एवढंच आपलं अंतर पाहिजे दोन हातांमध्ये. कुठलेही आपण कार्य करतो ते आपल्या हाताने करत असतो, म्हणून हाताची सूक्ष्म हालचाल खूप महत्वाची आहे. आपण जो पण धर्म निभवतो तो आपल्या हातानेच निभवतो की आपल्या शरीराने निभवतो, म्हणून आपलं शरीर सुदृढ असणं आवश्यक आहे. आता मनगटाची गोलाकार हालचाल. उजव्या हाताची मुठी वाढायची आहे, डाव्या हाताने मनगटाजवळ पकडायचंय. गोलाकार हालचाल, संथ व सावकाश. आता विरुद्ध बाजूने 3 ते 5 वेळा करायचंय आपल्याला. आता डाव्या हाताची मुठी वाढायची आहे, उजव्या हाताने मनगट पकडायचंय. गोलाकार हालचाल, संथ व सावकाश. कुठल्याही प्रकारची घाई करायची नाहीये. संपूर्ण लक्ष आपल्या त्या सूक्ष्म हालचाली. आता विरुद्ध दिशेने तिथे होणारा जो आवाज आहे त्याचा अनुभव घ्यायचा आहे. तिथले जे आपले स्नायू आहेत, जिथे जिथे हालचाल होते तिथे मनाने साक्ष भावाने तिथपर्यंत पोहोचायचंय. आता यानंतर आपण कोपराची गोलाकार हालचाल करणार आहोत. दोन्ही हात आपल्या बोट जे आहेत डाव्या हाताच्या तळव्याने सपोर्ट द्यायचा आहे आणि गोलाकार हालचाल करायची आहे. कोपराची गोलाकार हालचाल, संत व सावकाश. चेहऱ्याकडे येताना तळ हात आपण जसं आरशात पाहतो तसं आपला चेहरा पाहायचा आहे. आता विरुद्ध बाजूने चेहऱ्यावर प्रसन्न भाव. नेहमी आपल्याला आनंदी राहायचंय, कारण की आपल्या मानवी जीवनाचा उद्देशच आनंद आहे. तर आता डाव्या हाताने उजव्या हाताने सपोर्ट द्यायच्या तळ हाताने गोलाकार हालचाल. आपला हसरा चेहरा आपल्या तळ हातात पाहायचा आहे आणि स्वतःबद्दलच खुश राहायचंय, आनंदी राहायचंय. हमें इसलिए अभी हंसना है क्योंकि हम ये कर पा रहे हैं. अशा प्रकारे आपल्या आता आपण खांद्याची गोलाकार हालचाल करणार आहोत. लहान मुलांसाठी खूप महत्वाचं आहे, कारण की शाळेत जाताना येताना त्यांच्या खांद्यांवर जो बॅगचा जो भार असतो त्याच्याने आपल्याला मदत होते. खांदे आपले मजबूत होतात, कारण की भविष्यात अजून खूप मोठा भार उचलायचा आहे आपल्याला. संत व सावकाश. याच्याने आपली छाती रुंद होते, लहान मुलांची उंची वाढायला मदत होते, जास्तीत जास्त प्राणवायू आपल्या शरीरात उलट दिशेने. आता सर्वांनी आमच्या सोबतच करायचंय. कोपर एकमेकांना जोडलेले असतील. मोठा गोल काढायचा आहे. अशा प्रकारे आता खांद्याची सूक्ष्म हालचाली झाल्यानंतर आता आपण पायाच्या सूक्ष्म हालचाली करणार आहोत. दोन्ही पाय पुढे, दोन्ही हात आपले कमरेजवळ ठेवायचे, मानपाट एका सरळ रेषेमध्ये. बोटांची उघडझाप. शाळेमध्ये बघा, आपण शाळेमध्ये किंवा ऑफिसमध्ये घरातून बाहेर निघाल्यानंतर दिवसभर आपल्या पायामध्ये चप्पल किंवा शूज असतात, त्याच्याने बोटांची हालचाल होत नाही. और असेंबली के बाद सारे टीचर्स ऐसे ही बोलते हैं, सबको ऐसे करना है, इससे चक्कर नहीं आते. हा, जर आपल्याला समजा जास्त वेळ उभं राहण्याचं जर काम असेल समजा, तर आपल्या शूज मध्येच आपण पायांच्या बोटांची अशी उघडझाप करायची असते. किंवा लांबचा प्रवास ज्यांचा असतो
तर त्यांनी सुद्धा म्हणजे शूज मध्ये किंवा चप्पल मध्ये असेच बोटांचं उघडझाप करायची, क्योंकि इससे चक्कर भी नहीं आते, धूप में खड़े रहना होता। तर चला आता आपल्या पायाच्या गोट्याची गोलाकार हालचाल करूया। जास्तीत जास्त पुढे डाव्या साईडला, आतल्या साईडला, उजव्या बाजूला गोलाकार हालचाल करायची। जो आवाज बन रहा है उसके ऊपर ध्यान करना। हे हात असे जवळ ठेव, हे हात तर हात आहेत ना मनगट आपल्या कमरेजवळ असेल आणि बोट जे आहेत मागच्या दिशेने असतील, अशा प्रकारे आपण बसायचंय, जेणेकरून आपला मान पाठ एका सरळ रेषेत राहणार। जर आपल्याला दीर्घायुषी स्वस्थ जीवन जगायचं असेल तर आपला पाठीचा जो कणा आहे हा कायम सरळ असायला पाहिजे। आता उलट्या दिशेने पायाच्या गोटाची हालचाल। असं म्हणतात की ज्याचा पाठीचा कणा सरळ त्याचं आयुष्य सरळ, म्हणून आपल्या पाठीचा कणा जो आहे तो नेहमी आपल्याला सरळ ठेवायचा आहे, झुकना नहीं है किसी के सामने और खुद के सामने भी। तर आता आपल्या पायाच्या गुडघ्याची उघडझाप, दोन्ही हाताची गुंफण करायची, मांडी खाली घ्यायचंय आणि पायाची उघडझाप। आता दोन्ही हाताची गुंफण करून डाव्या मांडी खाली, डाव्या पायाच्या गुडघ्याची उघडझाप, संपूर्ण लक्ष आपल्या त्या हालचालीवर। आता त्याच्यानंतर आपण आपला जो बॉल अँड सॉकेट जॉईंट आहे त्याची आपण गोलाकार हालचाल करणार आहोत। त्याच्यात फक्त दक्षता अशी की ज्यांना बॉल अँड सॉकेट जॉईंटचं ऑपरेशन झालंय किंवा ज्यांना खाली बसून मांडी घालायला नाही सांगितले त्यांनी या हालचाली करायच्या नाहीयेत। दोन्ही हाताची गुंफण करून हे बघा, जास्तीत जास्त पाय गोलाकार पाय फिरवायचा आहे, आमच्या सोबतच करायचंय। जसं पाय सरळ, गुडघ्यातून वाकून आतल्या आतमध्ये, जास्तीत जास्त बाहेर, आतमध्ये, बाहेर, आतमध्ये, बाहेर। आता उलट्या दिशेने श्वास घेत आत, श्वासाची जोड द्यायची बघा, श्वास सोडत बाहेर, श्वास घेत आत, श्वास सोडत बाहेर, श्वास घेत आत, श्वास सोडत बाहेर, श्वास घेत आत, श्वास सोडत बाहेर। आता डाव्या पायाने करूया आपण, दोन्ही हाताची गुंफण, नाही काय फरक, श्वास सोडत बाहेर, श्वास घेत आत, श्वास सोडत बाहेर, श्वास घेत आत, श्वास सोडत बाहेर। आता उलट्या दिशेने संथ व सावकाश, अशा प्रकारे आज आपण विपरीत करणी हे एक नवीन आसन शिकणार आहोत। तर विपरीत करणी करण्याच्या अगोदर, विपरीत करणी म्हणजे काय माहिती का, की आपलं डोकं जे ते जमिनीच्या दिशेने असतं आणि पाय जे ते वरच्या दिशेने असतात। तर शरीर आपलं विपरीत होतं म्हणून त्याला विपरीत करणी असे म्हणतात, कारण की नेहमी आपलं डोकं वर आणि पाय खाली असतात, त्याच्यात ती उलट आपल्या शरीराची स्थिती असते, म्हणून त्याला विपरीत करणी असे म्हणतात। विपरीत करणे निषेध कोणाला आहेत, फक्त की ज्यांना उच्च रक्तदाब असेल किंवा ज्यांच्या मानेमध्ये काही दुखणं असेल, कमरेतले काही विकार असतील, पाठीचे काही विकार असतील, पोटात च्या शस्त्रक्रिया झाल्या असतील त्यांनी विपरीत करणी करायचं नाहीये। त्याच्यात विपरीत करणीचे फायदे तुम्हाला सांगतो की आपला जो शरीराचा जो रक्तप्रवाह आहे जास्तीत जास्त मेंदूकडे आल्यामुळे आपल्याला प्रसन्न वाटतं, आपल्या रक्तप्रवाह हा मेंदूकडे जास्त प्रमाणात आल्यामुळे त्याचं कार्य सुधारतं। पायात कुठे रक्त संचय झाला असेल समजा तर तो प्रवाहित होण्यात मदत होते। ज्यांना व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास असतो तर त्यांचं सुधारतं, पायाचे जे स्नायू आहेत त्यांचं कार्य सुधारतं, तिथलं रक्तभिसरण सुधारतं, पचन क्षमता जी आहे ती आपली सुधारते। ज्यांना मधुमेह असेल त्यांच्यासाठी उपयोगी असणे, किंवा ज्यांना
वजन कमी करायचं असेल, पोट पातळ करायचं असेल, त्यांच्यासाठी सुद्धा हे महत्वाचं आसन आहे. फक्त याच्यात दक्षता काय घ्यायची आहे की विपरीत करणी करण्याच्या अगोदर आपल्याला त्याचं पूरक हालचाली करायचे किंवा पूरक आसन करायचे. तर पहिले आपण काय करू, पूरक आसन मी तुम्हाला एकदा करून दाखवतो आणि त्याच्यानंतर माझ्यासोबत करायचंय आणि मग आपण विपरीत करणीचा सराव करू. तर सर्वप्रथम एकदा पाहून घ्या पहिले की शवासनात यायचंय, पाठीवर झोपायचंय, दोन्ही हात आपल्या आता पाठीमागे असतील. त्याच्यानंतर आता काय करायचंय, दोन्ही पाय एकमेकांना जोडलेले असतील. श्वास घेत दोन्ही हात आपल्या कमरेजवळ आणायचे आहेत. उजव्या कमरेजवळ उजवा हात, डाव्या कमरेजवळ डावा हात. आता आपले तळ हात जो आपला शरीराचा भार जो आहे किंवा वजन जे आपण ते आता तळ हातावर घेऊन जमिनीवर दाब द्यायचा आहे तळ हाताने. आणि आपण एक पाय आपण आता सावकाश वरती करणार आहेत बघा. जेवढा आपल्याला शक्य असेल तेवढा एक पाय जास्तीत जास्त वरती करायचा प्रयत्न करायचा आहे. खालचा पाय हा सरळच असेल, जमिनीवर असेल. उजवा पाय जास्तीत जास्त वरच्या दिशेने, आपल्याला जेवढा सहज शक्य असेल तेवढा वरच्या दिशेने न्यायचा आहे. श्वास सोडत पाय खाली आणायचा आहे. त्याच्यानंतर आता डावा पाय श्वास घेत वरती घ्यायचा आहे. आपल्याला जेवढं सहज शक्य असेल तेवढं स्थिर राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. श्वास सोडत डावा पाय खाली घ्यायचा आहे. आता याच्यानंतर मी तुम्हाला करून दाखवतोय. पहिले उजवा पाय केला, नंतर डावा पाय. आता दोन्ही पाय सोबत, फक्त त्याच्यात आपले जे हाताचे तळ हात आहेत त्याच्याने जमिनीवर दाब देऊन कमरेतून दोन्ही पाय सोबत, दोन्ही पाय एकमेकांना चिटकलेले असतील. दोन्ही पाय आपल्याला वरती न्यायचे. जेवढं आपल्याला सहज शक्य असेल तेवढे पाय जास्तीत जास्त वरती न्यायचे. जर जास्त ताण जाणवला तर थोडे पाय खाली. त्याच्यानंतर श्वास सोडत पाय खाली. अजून एकदा मी करून दाखवतो. दोन्ही पाय एकमेकांना चिटकलेले आहेत. दोन्ही हातांचे तळ हात जमिनीवर आहेत. जमिनीवर तळ हातांचा दाब देऊन कमरेतून दोन्ही पाय वरती उचलायचे आहेत. याच्यात दक्षता घ्यायची की मान आपली जमिनीला टेकलेली असेल. दोन्ही पायांमध्ये कंप येण्याची शक्यता आहे. तर सोडताना सावकाश दोन्ही पाय खाली. अशा प्रकारे आपल्याला या पहिले पूरक हालचाली करायच्या. तर दक्षता तीच घ्यायची की आपली मान जी आहे ती जमिनीला टेकलेली असेल आणि पाय वरती नेताना आपल्याला जेवढं सहज शक्य तेवढे पाय वरती न्यायचे आणि पाय सोडताना म्हणजे वरती नेताना सावकाशच घेऊन जायचे, सोडताना देखील सावकाश सोडायचे. तर चला आपण या पूरक हालचालींचा सराव करूया माझ्यासोबतच. तर सर्वांनी पाठीवर झोपायचंय. झोपताना किंवा उठताना डाव्या कुशीवर ओढूनच झोपायचंय किंवा उठायचंय. हात पाठीमागे असतील, दोन्ही पाय एकमेकांना चिटकलेले. आता श्वास घेत दोन्ही हात आपल्या कमरेजवळ आणायचे. माझ्यासोबतच करायची आता हालचाल, मी सांगतो त्याप्रमाणे. दोन्ही तळ हातांनी जमिनीवर दाब देऊन उजवा पाय वरती करायचा आहे. याला उत्तान पादासन असे म्हणतात. जेवढा आपल्याला शक्य आहे तेवढा पाय वरती नेण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपल्याला जेवढं टिकवता येईल तेवढी ती आसन स्थिती टिकवायची आहे. या दरम्यान संथ श्वसन सुरू असेल. याच्यात एक दक्षता घ्यायची की पायाला कंप येऊ शकतात. आपल्याला जेवढं ताण देता येईल, जेवढं सहन होईल तेवढं करायचंय आणि नंतर त्या स्थितीमध्ये स्थिर राहायचा प्रयत्न करायचा आणि सोडताना श्वास सोडत सावकाश पाय जमिनीला टेकवायचा. आता डावा पाय श्वास घेत आपल्याला जेवढं सहज शक्य आहे तेवढं वरती करायचा प्रयत्न करायचा आहे. काही क्रॅम्प वगैरे आली तर लगेच आसन स्थिती सोडायची आहे. जर कंप होत असतील तर त्या कंपाला
त्याची अनुभूती घ्यायची आहे, तिथे जाऊन त्याचं शीतलीकरण करायचंय, निरीक्षण करायचंय. श्वास सोडत सावकाश पाय जमिनीवर टेकवायचंय. आता आपण हे एक एक पायाचं केलं, आता आपण दोन्ही पाय सोबत घेणार आहोत. तसंच तळ हाताचा भार जमिनीवर दाब देऊन कमरेतून पाय उचलायचे. इथे दक्षता घ्यायची की दोन्ही पाय एकमेकांना चिटकलेले असतील. सोबतच दोन्ही पाय वरती न्यायचे. जेवढं आपल्याला सहज शक्य आहे तेवढं. मान आपली जमिनीलाच टेकलेली असेल, पाठ जमिनीला टेकलेली असेल, आपला कंबर देखील जमिनीला टेकलेला असेल. फक्त आपले पाय वरती. या दरम्यान आपलं संपूर्ण लक्ष आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये संथ श्वसन सुरू असेल. कंप जाणवत असतील जेवढा आपल्याला सहज शक्य आहे तिथपर्यंत आपण आसन स्थिती टिकवायची. आसन सोडताना श्वास सोडत सावकाश दोन्ही पाय सोबत खाली. अशा प्रकारे आपण हे आसन पूर्ण केलं. आता डाव्या कुशीवर ओढून आपल्याला बसायचंय. आता हे केल्यानंतर आता आपण विपरीत करणी करणार आहोत. तर विपरीत करणी अगोदर मी आपल्याला दक्षता सांगितली, कोणी करू नये कोणी करावं म्हणून. तर मी आता आपल्याला पहिले एकदा करून दाखवतो. तर परत मी आता शवासनामध्ये येतोय. शवासनातलं आसन आहे. दोन्ही हात माझे पाठीमागे आहेत. श्वास घेत मी दोन्ही हात कमरेजवळ आणलेत. आता आपण जे पूरक आसन पाहिलं की दोन्ही पाय आपण दोन्ही हातांचा तळहाताचा भार जमिनीवर देऊन दाब देऊन आपण कमरेतून दोन्ही पाय वरती घेतो. सोबतच त्याचप्रमाणे कमरेतून दोन्ही पाय वरती आणायचे. आणि आता वरती आणल्यानंतर आपलं जे कंबर आहे ते वरती उचलून हाताचे कोपर जमिनीला टेकून जे आपले हातांची बोट आहेत, तर जो अंगठा आहे तो अंगठा आतल्या दिशेने, बोट बाहेरच्या दिशेने, आणि आपले पाय आता कमरेच्या काटकोनात. आता या दरम्यान आपला शरीराचा संपूर्ण भार कोपरवर, आपल्या खांद्यांवर आणि डोक्यावर द्यायचा आहे. मानेवर कुठलाही भार द्यायचा नाहीये. आपलं डोकं टेकलेलं असेल, आपले खांदे टेकलेले आहेत, कोपर टेकलेले आहेत आणि पाय वरती एकमेकांना जुडलेले आहेत. ही आदर्श स्थिती आहे. या आदर्श स्थितीमध्ये 1 ते 2 मिनिटं आपल्याला आसन टिकवायचंय. या आसनामुळे जो रक्तदाब आहे, रक्तप्रवाह जास्तीत जास्त मेंदूकडे येऊन मेंदूला जास्त रक्त पुरवठा झाल्याने त्याचे कार्य सुधारतं. आसन सोडताना थोडस पाय आपल्या डोक्याकडे घ्यायचे. त्याच्यानंतर तळ हात जमिनीला टेकवायचे आणि पाठीचा मणका एक 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 टेकवत पाय आता काटकोनात आल्यानंतर सावकाश पाय जमिनीला टेकवायचे. याच्यात एक दक्षता घ्यायची आहे की पाय टेकवताना डायरेक्ट खाली सोडायचे नाहीयेत. सावकाश एक 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 मणका टेकवत किंवा ते मणके टेकवल्यानंतर पाठ टेकवल्यानंतर पाय सावकाश जमिनीला टेकवायचे. तर अशा प्रकारे विपरीत करणी करायची. तर सर्वांनी माझ्या सोबतच करायचंय. तर सर्वांनी शवासनात यायचंय. जर आपल्याला पाठीत काही दुखणं असेल, मानेत दुखणं असेल, कमरेत काही दुखणं असेल, उच्च रक्तदाब असेल तर आपण हे आसन करायचं नाहीये. तर आपल्या शारीरिक क्षमतेप्रमाणे हे आसन करायचंय. तर चला, सर्वजण आता शयन स्थितीमध्ये आलेत, पाठीवर झोपलेत सर्वजण. तर आता श्वास घेत दोन्ही हात आपल्या कमरेजवळ आणायचे. हे आसन करण्याच्या अगोदर आपण पूरक हालचाली करणे आवश्यक आहे. आता दोन्ही हात आपल्या कमरेजवळ आलेत. आता श्वास घेत आपण दोन्ही पाय एकमेकांना जुळलेले आहेत. श्वास घेत कमरेतून दोन्ही पाय आपण वरती घेतोय. आता कंबर वरती उचलायचंय आणि कोपर जमिनीला टेकून कोपरचा आधार घेऊन दोन्ही हातांच्या बोटांनी आपलं कंबर पकडायचंय. अंगठा जो आहे तो आतल्या दिशेने असेल आणि बोट बाहेरच्या दिशेने. आता आपला शरीराचा संपूर्ण भार आपल्या हाताच्या कोपर, खांदे याच्यावर आलेला आहे.
डोकं जमिनीला चिटकलेलं आहे. संपूर्ण भार आपल्या हाताच्या कोपर आणि खांद्यांवर. या दरम्यान संतोष श्वसन सुरू ठेवायचंय. आपले पाय हे काटकोनात, कमरेपासून पाय काटकोनात. या दरम्यान ही आसनाची पूर्ण स्थिती आहे. याच्यात संतोष श्वसन सुरू ठेवायचे. आता आसन सोडताना पहिले कमरेतून पाय थोडेसे डोक्याकडे न्यायचे आणि आता जे आपले तळ हात आहेत ते जमिनीवर टेकवायचे आणि सावकाश पाठीचा एक एक मणका टेकवत पाठ टेकवायची. कंबर टेकवल्यानंतर आता दोन्ही पाय काटकोनात आहेत. सावकाश श्वास सोडत दोन्ही पाय जमिनीला टेकवायचे. दोन्ही हात आपले पाठीमागे न्यायचे. अशा प्रकारे आपण विपरीत करणीचा सराव करायचा आहे. तर आता जे काही आपण आसनं केले त्याच्यामुळे आपल्या शरीरावर जो ताण आलाय त्याचं शीतलीकरण करण्यासाठी आपण आता शवासन करणार आहोत. तर सर्वजण आता पाठीवर झोपलेले आहेत. तर आपल्या दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर घ्यायचंय. दोन्ही हातांमध्ये किंचितचं अंतर. तळ हात आकाशाकडे, बोट अलगद मिटलेले असतील. मान एका साईडला डाव्या किंवा उजव्या साईडला किंचितशी कललेली. आपल्या शरीराचा संपूर्ण भार जमिनीवर टाकायचा आहे. शवाप्रमाणे आपल्याला आता पडायचंय. कुठल्याही प्रकारची हालचाल करायची नाहीये. मी सांगेल त्याप्रमाणे मनाने, साक्षी भावाने आपल्या शरीराच्या त्या अवयवापर्यंत जायचंय आणि तिथलं त्या अवयवाला, त्या स्नायूला शांत, शिथिल, तणावरहित करायचंय. आपण योग निद्रा किंवा शवासन करणार आहोत. आपलं संपूर्ण शरीराचा भार जमिनीवर सोडून आपलं संपूर्ण शरीर शांत, शिथिल, तणावरहित करायचंय. संत श्वसन सुरू असेल. आपलं संपूर्ण लक्ष आपल्या उजव्या पायाच्या बोटांवर. उजव्या पायाची बोटे, पायाचा घोटा, उजव्या पायाची पोटरी, गुडघा, मांडी, उजवा कंबर, उजव्या हाताची बोटे, मनगट, उजव्या हाताचं कोपर, खांदे, संपूर्ण उजवी बाजू शांत, शिथिल, तणावरहित. आता आपलं संपूर्ण लक्ष डाव्या पायाच्या बोटांकडे. डाव्या पायाची बोटे, डाव्या पायाचा घोटा, डाव्या पायाची पोटरी, गुडघा, मांडी, डावा कंबर, डाव्या हाताची बोटे, मनगट, कोपर, डावे खांदे, संपूर्ण डावी बाजू शांत, शिथिल, तणावरहित झाली. पोट, ओटीपोट, पोटातले सर्व स्नायू, पाठीतले सर्व स्नायू, मणके शांत, शिथिल, तणावरहित. आता कुठल्याही प्रकारचा ताण तिथे राहिलेला नाहीये. मानेचे सर्व मणके, दोन्ही खांदे, चेहऱ्याचे सर्व स्नायू शांत, शिथिल, तणावरहित. संपूर्ण शरीर शांत, शिथिल, तणावरहित झालेलं आहे. कुठल्याही प्रकारचा ताण राहिलेला नाहीये. आपलं श्वसन संथ झालेलं आहे. श्वासाची गती कमी झालेली आहे. चेहऱ्यावर एक प्रसन्न चित्तभाव, प्रसन्न मुद्रा. मनात संकल्प करायचा आहे, मी स्वस्थ आहे, मी आनंदी आहे, मी समाधानी आहे. मी स्वस्थ आहे, मी आनंदी आहे, मी समाधानी आहे. मी स्वस्थ आहे, मी आनंदी आहे, मी समाधानी आहे. आपल्या शरीराबद्दल सजगता आणायची. हातापायाच्या बोटांची हालचाल करायची आहे. डोळे सावकाश उघडायचे. डाव्या कुशीवर ओढून उठून बसायचे. आजचा योग वर्ग आपण शांतीपाठाने संपूया. सर्वांनी मांडी, साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासनात बसायचे. हाताची ज्ञान मुद्रा, मानपाट एका सरळ रेषेत.
माझ्यासोबतच आपण शांतीपाठ म्हणायचा आहे. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम सर्वेषां स्वस्तिर्भवतु. ओम सर्वेषां शांतिर्भवतु. ओम सर्वेषां पूर्णं भवतु. ओम सर्वेषां मंगलं भवतु. लोका समस्ता सुखिनो भवन्तु. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. नाहं कर्ता गुरु हि कर्ता गुरु कर्ता हि केवलम गुरु कर्ता हि केवलम. ओम शांती शांती शांती. हरि ओम. हरि ओम तत्सत. दोन्ही हात पाठीमागे न्यायचे. उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडायचे. श्वास घेत मान पाठ जास्तीत जास्त छाती वरच्या दिशेने ओढण्याचा प्रयत्न करायचा आणि कमरेतून वाकत श्वास सोडत आपलं कपाळ जमिनीला टेकवायचे. श्वास घेत कमरेतून वरती वाकत दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर घ्यायचे. दोन्ही हातांचं घर्षण करायचंय. त्याची उष्णता आपल्या नेत्रांना द्यायची. ती उष्णता आपल्या कपाळ, डोकं, मान, खांदे, हात, पाठ, कंबर, मांडी, पोटरी, पाय, छाती, पोट, ओटीपोट याच्यावरून फिरून दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर आणायचे. करदर्शनम. तर अशा प्रकारे आज आपण इथे थांबूया. उद्या भेटूया आपल्या नवरात्रीच्या 8व्या दिवशी. तोपर्यंत आपल्याला सर्वांना हरिओम. नित्य योग करा, नित्य योग आनंदी व्हा आणि आमच्यासोबत असेच जोडून राहा. तर आपल्या या नित्य योग आनंद या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हरिओम. भेटूया पुढच्या व्हिडिओ.